Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स एक इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग लेसन की ज्या टॉपिकचं नाव आहे तुमचं नॅचरल रिसोर्सेस. हा लेसन मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आता नॅचरल गॅस पासून आपल्याला मिळत असतो सीएनजी. या सीएनजीचे काय कॅरेक्टरिस्टिक आहे, काय वैशिष्ट्य आहे पुस्तकामध्ये तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहे. कारण आजकाल सीएनजीच्या कार्स खूप चालत आहे. सीएनजी तुम्ही खूप ठिकाणी अगदी सीएनजी सेंटर्स पण आलेले आहे. म्हणजे तिथे जाऊन तुम्ही सीएनजी तिथे भरू शकतो. जसं पेट्रोल आणि डिझेल्स टाकण्यासाठी तुमचे पेट्रोल पंप असतात तसं सीएनजी सेंटर पण आजकाल आलेले आहे. मग काहीतरी वैशिष्ट्य असेल ना या सीएनजीचं, त्याच्यामुळे सगळे लोक या सीएनजी कडे एवढे वळले आहे. सो इट हॅव्हिंग द स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्य आहे. तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक तुम्ही बघू शकता, कॅचेस फायर इझिली. म्हणजे अगदी वेगाने तो काय करत असतो, पेट घेत असतो. फॉर एक्झाम्पल म्हणजे समजा तो गॅस इकडे एखादी रूम आहे, बंद रूम, तो गॅस थोडासा आपण एखादी मॅचेसची मॅचस्टिक थोडीशी जरी बंद केली लगेच काय होत असतो, भडका होऊ शकतो किंवा लगेच तो इझिली तो काय करत असतो, जे फायर आहे ते कॅच करत असतो. नो सॉलिड वेस्ट रिमेन्स बिहाइंड आफ्टर दिस कंबशन. म्हणजे कुठल्याही प्रकारचा घन कचरा किंवा काही अवशेष शिल्लक राहत नाही. जसं आपण लाकूड जाळल्यानंतर राख शिल्लक असते, त्याच्यापासून धुवा निघत असतो, धूर निघत असतो, किंवा कुठलंही काही पदार्थ जाळल्यानंतर गौरी आहे किंवा अजून वेगवेगळे पदार्थ जाळल्यानंतर काय होतं, अवशेष शिल्लक राहतात. तसं हे जाळल्यानंतर कुठल्याही प्रकारचं सॉलिड वेस्ट हे रिमेन्स राहत नाही. CO2 and H2O आर फॉर्म इन दिस स्मॉल क्वांटिटीज. म्हणजे तुमची जे कार्बन डायऑक्साइड आहे ते अगदी कमी प्रमाणामध्ये आणि वॉटर व्हेपर आहे, पाण्याची जी वाफ आहे ती पण अगदी कमी प्रमाणामध्ये तयार होत असते आफ्टर द बर्निंग, आफ्टर द कंबशन. म्हणून सीएनजी हा जास्तीत जास्त वापरला तो प्रदूषण कमी करतो, कारण कार्बन डायऑक्साइड हा कमी प्रमाणामध्ये तयार होत असतो. दॅट्स वाय सीएनजी इज यूज वाइडली इन द कार्स नाव. देन अदर पोल्युटन्स आर नॉट प्रोड्यूस. कुठल्याही प्रकारचं प्रदूषक इथे तयार होत नाही, त्याच्यामुळे सीएनजी वापरत असतात. कॅन ट्रान्सपोर्ट इझिली. पाईप्सद्वारे आपण इझिली ट्रान्सपोर्ट करू शकतो, हे एक महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे याचं. त्यानंतर जर पाईपची सोय नसेल, वी कॅन यूज द सिलेंडर्स. सिलेंडरचा यूज करून आपण त्याचं ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. कंबशन कॅन बी कंट्रोल इझिली. म्हणजे आपल्याला समजा आग लागली की आपण रेग्युलेटर बंद केलं की जसं आग कंट्रोल किंवा तसं त्याचं पण कंबशन आहे ते आपण इझिली कंट्रोल करू शकतो. ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक आहे सीएनजीची. म्हणून सीएनजी आजकाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जात आहे. सो याच्यावरती प्रश्न काय विचारले जाऊ शकतात, दॅट इज राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सीएनजी गॅस और द डिस्क्राइब द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सीएनजी गॅस. हा प्रश्न 100% पेपरला हा विचारला जात असतो. सो या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला समजलं असेल. हे एकूण 5-6 कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहे, त्यातले 3-4 कॅरेक्टरिस्टिक जरी लिहिले की कॅचेस फायर इझिली, नो सॉलिड वेस्ट इज रिमाइंड, देर इज ओनली ट्रेसेस ऑफ कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर इज फॉर्म, नो अदर पोल्युटंट कॅन बी ट्रान्सपोर्ट इझिली. अशा पद्धतीने तुम्ही हे कॅरेक्टरिस्टिक जर लिहिले तर तुम्हाला त्याचे मार्क्स हे इझिली मिळणार आहे. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर तुमचं 108 आहे, त्याच्यावरती ऑरेंज बॉक्समध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहे. या प्रश्नांची उत्तर आपण ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे. तर पहिला प्रश्न तुम्हाला दिसतो आहे स्क्रीनवरती, व्हाय मिनरल ऑइल इज कॉल्ड ॲज अ लिक्विड गोल्ड. तुम्हाला सांगितलं आहे लिक्विड गोल्ड काय म्हणतात मिनरल ऑइलला, बिकॉज गोल्ड इज व्हॅल्युएबल अँड मिनरल ऑइल हॅव्हिंग सो मच डिमांड इन मार्केट इन डिफरंट टाईप ऑफ इंडस्ट्री फॉर दी एनर्जी पर्पज. म्हणून त्याला काय म्हणणार आहोत आपण, लिक्विड गोल्ड म्हणणार आहोत, म्हणजे द्रव रूपातलं सोनं म्हणणार आहोत. या प्रश्नाचं उत्तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी क्लिअर केलेलं आहे. नेक्स्ट, व्हाय कोल इज कॉल्ड ॲज अ ब्लॅक गोल्ड. कोळशाला काळं सोनं का म्हटलं जातं, हे पण मी तुम्हाला सांगितलं की कोळसा किती इम्पॉर्टंट आहे, त्याचे युजेस तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न मी क्लिअर केलेला आहे. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे, व्हॉट वुड हॅपन इफ अंडरग्राउंड मिनरल रिसोर्सेस गेट एक्सहॉस्टेड. म्हणजे जर जमिनीखाली असणारे सगळे जे मिनरल ऑइल किंवा फ्युएल्स आहे ते साठे जर संपले तर काय होणार आहे, असा आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. तर काय होईल, तर काय होणार, इफ ऑल मिनरल्स आर एक्सहॉस्टेड फ्रॉम दी अर्थ देन वी विल नॉट बी एबल टू गेट डिफरंट टाईप ऑफ मेटल्स अँड फ्युएल्स. आपल्याला कुठल्याही प्रकारचे मेटल्स आणि मिनरल्स आणि फ्युएल्स मिळणार नाही. ड्यू टू लॅक ऑफ दिस फ्युएल्स वी हॅव्हिंग द डिफरंट टाईप ऑफ प्रॉब्लेम्स, दॅट इज एनर्जी क्रायसिस. एनर्जी क्रायसिस सारख्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. देर इज ट्रान्सपोर्टेशन, डिफरंट टाईप ऑफ इंडस्ट्रीज कम्स टू एंड. त्या इंडस्ट्रींचा काय ठप्प होणार आहे, त्या इंडस्ट्री बसून जाणार आहे. अँड मॅन विल बी अगेन अ प्रिमिटिव्ह ॲबऑरिजिनल ह्युमन. म्हणजे अश्मयुगात पूर्वी जसा माणूस होता की अन्नाच्या यशा शोधासाठी भटकंती करत फिरायचा वगैरे, प्राण्यांची शिकार करायचा, अगदी अश्मयुगातला माणूस परत आपण बनून जाणार आहे. ड्यू टू द
एंड ऑफ दिस नॅचरल रिसोर्सेस और नॅचरल मिनरल, म्हणजे हे जे मिनरल किंवा जे फॉसिल फ्युएल आहे ते जर संपले तर अशा पद्धतीने आपल्या जीवनावरती खूप मोठा अनिष्ट परिणाम त्याच्यामुळे घडणार आहे. सो आय थिंक या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला मिळालं असेल. एक इम्पॉर्टंट टॉपिक राहून गेला आहे, तो पण आपण इथे फटाफट क्लिअर करूया. दॅट इज LPG. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ LPG? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. काय आहे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस? तुम्ही तुमच्या घरामध्ये आहे ना प्रेझेंट, सिलेंडर जो आहे तुमचं रेड कलरचं जे सिलेंडर आहे त्याच्यामध्ये जो गॅस प्रेझेंट आहे तो काय आहे? इट इज नथिंग बट लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. आपल्याला सगळ्यांना माहिती पाहिजे LPG, त्याचा फुल फॉर्म हे सगळं माहिती पाहिजे. सो स्टुडंट, पेट्रोलियम इज ऑब्टेन ड्युरिंग द रिफायनिंग ऑफ क्रूड पेट्रोलियम. म्हणजे जो पेट्रोलियम गॅस आहे तो उच्च दाब देऊन त्याचं काय करतात? लिक्विड मध्ये कन्व्हर्जन करत असतात. किती असतो तो दाब? 1/240 पट. 1/240 पट तो उच्च दाबाखाली काय करत असतात? त्या गॅसचं, ह्या नॅचरल गॅसचं कशामध्ये रूपांतर करत असतात? त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर करत असतात. आणि तो अंडर प्रेशर म्हणजे आपला जो गॅस असतो सिलेंडरच्या टाक्यांमध्ये जो भरलेला तो लिक्विड स्टेटमध्ये असतो, अंडर प्रेशर. 1/240 पट प्रेशर त्याच्यावरती दिलेलं असतं आणि त्याच्यामुळे तो लिक्विड स्टेट. आणि ज्यावेळेस आपण ते गॅसचं रेग्युलेटर चालू करतो, इट गेट ट्रान्सफर फ्रॉम द लिक्विड स्टेट टू द गॅस स्टेट. ज्यावेळेस आपण तुमची मम्मी लायटर लावत असते, गॅस चालू करत असते, त्या द्रवाचं रूपांतर वायूमध्ये होत असतं. ही एक इम्पॉर्टंट सायंटिफिक कन्सेप्ट आहे की तुमच्या ज्या LPG सिलेंडरमध्ये जो गॅस आहे तो कोणत्या स्टेजमध्ये, भरलेल्या सिलेंडरमध्ये कोणता आहे? इट इज इन लिक्विड स्टेट. बट वेन वी switch on the gas button, it get transferred into the gas state. मग त्याचं अंडर प्रेशर भरल्यामुळे त्यानंतर गॅसेसमध्ये रूपांतर हे अशा पद्धतीने होत असतो. हे सगळ्यांनी छानपैकी लक्षात ठेवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हा उच्च दाबाखाली राहावा म्हणून तो मोठ्या ज्या पोलादी सिलेंडरच्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्यांमध्ये स्टोअर करत असतात. मग आता हा तुमचा जो LPG आहे, तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला की तुमच्या LPG मध्ये मेन प्रोडक्ट्स काय असतात किंवा मेन कंपोनंट्स काय असतात, सो द मेन कंपोनंट्स ऑफ दिस LPG गॅस इज अ प्रोपेन अँड ब्युटेन. की काय असतात महत्त्वाचे? प्रोपेन आणि ब्युटेन असतात. मग आता प्रोपेन किती असतो आणि ब्युटेन किती असतो? प्रोपेन इज अबाउट 30% अँड ब्युटेन इज अबाउट 70%. सगळ्यात जास्त काय असतं आपल्या LPG मध्ये? ब्युटेन. तुमचा LPG गॅस कशापासून बनलेला आहे? हा बनलेला आहे तुमच्या ब्युटेन पासून. किती पर्सेंट? 70%. प्रोपेनने पण बनलेला आहे. प्रोपेन किती आहे त्याच्यामध्ये? इट इज अबाउट 30%. सो आय थिंक LPG गॅस कशापासून बनलेला आहे तुम्हाला आता कधीही शंका येणार नाही. तर कशापासून बनलेला आहे जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा. अँड इट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग अबाउट दिस LPG गॅस, इट इज ऑर्डरलेस गॅस. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा वास नसतो. पण तुम्हाला माहिती, ज्यावेळेस गॅसचं लिकेज होत असतं, कधी कधी चुकून आपल्या मम्मीकडून आपल्याकडून गॅसचं जे बटन आहे ते ऑन राहून जात असतं आणि जो LPG गॅस आहे तो पूर्ण घरभर पसरत असतो. मग तो घरभर पसरल्यानंतर आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा स्मेल येत असतो, वास येत असतो. मग तो वास कशाचा असतो? तर मुद्दाम ह्या LPGचा ऑलरेडी वास नसतो, पण मुद्दाम ह्या LPG गॅसमध्ये एक केमिकल ॲड केलेलं असतं. स्मॉल अमाऊंट ऑफ केमिकल इज ॲडेड. दॅट नेम ऑफ दॅट केमिकल इज मोस्ट इम्पॉर्टंट. दॅट इन मिथिल मॅरकॅप्टन. मिथिल मॅरकॅप्टन नावाचं एक केमिकल, त्याच्यामध्ये स्ट्रॉंग कॅरेक्टरिस्टिक ऑर्डर असलेले केमिकल त्याच्यामध्ये ॲड केलेलं असतं फॉर avoiding leakage of LPG gas, or immediately we can अवॉइड एनी ॲक्सिडेंट. म्हणजे स्फोट होऊ शकतो, लिकेज होऊ शकतं. तुम्ही खूप साऱ्या घटना पेपरमध्ये ऐकलं असेल की सिलेंडरची टाकी फुटले, एवढे लोक मृत्युमुखी पडले, किंवा गाडीचा स्फोट. काही गाड्यासुद्धा याच्यावरती गॅसवर चालणाऱ्या गाड्यासुद्धा असतात, त्या गाड्याचा स्फोट होत असतो, हे लिकेज होत असतं. मग त्याच्यातून कोणता गॅस बाहेर पडत असतो तुम्हाला? इट इज अ जनरल नॉलेज क्वेश्चन आहे. हे आपल्याला माहिती पाहिजे, आपल्या डेली लाईफशी रिलेटेड क्वेश्चन आहे. सो मिथिल मॅरकॅप्टन हे जे केमिकल आहे, स्ट्रॉंगली त्याचा वास खूप डेंजर असतो. बघा, आपल्याला वास सुटत असतो, लगेच आपण रेग्युलेटर बंद करत असतो, मेन स्विच, आणि लगेच खिडक्या दरवाजे उघडे करून देत असतो. सो अशा पद्धतीने हा मिथिल मॅरकॅप्टनमुळे आपल्याला लगेच लिकेज समजतं की अरे गॅसची टाकी लीक झालेली आहे, किंवा गॅसचं बटन आपल्याकडून चालू राहून गेलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं? मेजर ॲक्सिडेंट हा टळत असतो. आय थिंक LPG गॅस काय आहे? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. त्याच्यामध्ये काय काय असतं? प्रोपेन आणि ब्युटेन. 70%, 30%. त्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकलेलं असतं की ज्याच्यामुळे लिकेज कळतं? तर मिथिल मॅरकॅप्टन. हे सगळ्या कन्सेप्ट आज तुमच्या इथे क्लिअर झाले असेल. तर आज आपण इथे क्लिअर केलं नॅचरल गॅस अँड द LPG गॅस अँड इट्स ऑल कॅरेक्टरिस्टिक ऑफ द CNG. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ जरा कमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि तुमच्या काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये
लिहायला विसरू नका आणि नक्की हे जे तुमच्यासाठी कष्ट करते आहे किंवा तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येतात आहे त्यासाठी मोटिवेशन म्हणून एक लाईक करायला विसरू नका. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.